जे पत्रकार परिषद जी आहे ती एक आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या चुनाव संदर्भाने आहे। नागपूर महानगरपालिका चुनाव 2025 यामध्ये ज्या महाराष्ट्रातील ज्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत तर काही ज्या पार्ट्या आहेत त्यांना मोठ्या पार्टी त्यांना वजन देत नाही। त्याच अनुषंगाने आमचे म्हणजे माझ्याकडे खूप सारे लोक आले आणि जे पार्टीचे अध्यक्ष आहे त्यांना सन्मान मिळावा आपण यासाठी येत्या नागपूर महानगरपालिका चुनावामध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी सुरुवात केलेली आहे। जनहित परिवर्तन आघाडी ही यंदा नागपूर महानगरपालिकेच्या चुनावामध्ये सक्रिय होऊन 151 सीटा आणि 38 प्रभावावर एकदम दमदारपणे लढणार आहे, जेणेकरून आजपर्यंत जी काँग्रेस आणि बीजेपी यांनी जे काम केलं, यांनी जे काम करून दाखवलं नाही तसे काम या जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमाने होणार आहे। सध्या आता या जनहित परिवर्तन आघाडीमध्ये देश जनहित पार्टी आणि घटक दल म्हणून राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले धर्मेंद्र मंडलिक आणि पुन्हा येत्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 10 पार्ट्यांचा समावेश होणार आहे। त्यासाठी आपण लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळवू आणि जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत। त्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या तयारीच्या माध्यमातून आम्ही आमची पूर्ण ताकद लावून आमचे पूर्ण कार्यकर्त्या ताकदीनं आर्थिक प्रभावामध्ये आम्ही पुढे कॅन्डिडेट लढवणार आहे। जनहित परिवर्तन आघाडीबद्दल आमचे धर्मेंद्र मंडलिक सांगतील। जनहित आघाडीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये 4-5 पार्टीचा समावेश होणार आहे। आम्ही कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणजे वाच घेऊन आम्ही हे परिवर्तन घडवून राहतो आणि आमची जर सरकार आली तर आम्ही स्वच्छ प्रशासन देऊ आणि एज्युकेशन फ्री देऊ। इलेक्ट्रिकबद्दल आम्ही मागे सांगितलं तुम्ही की आम्ही इलेक्ट्रिकसुद्धा लोकांना, गरीब लोकांना फ्री देऊ। तर जे हॉस्पिटल्स आहे, जे मोठे मोठे हॉस्पिटल आहे, मोठ्या मोठ्या बिल काढतात त्यांनासुद्धा आम्ही खूप सारे याच्यामध्ये बेरोजगार लोक आहेत, त्यांना गरीब दरिद्र लोक आहेत त्यांना आम्ही फ्रीमध्ये म्हणजे आरोग्य सेवा देतो। इतकं बोलून मी आपली तसेच आमच्या ह्या जनहित परिवर्तन आघाडी जी आम्ही निर्माण केलेली आहे या आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक उपक्रम लावणार आहे। तो उपक्रम असा की आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये जे काही भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा जे काही राष्ट्रीय दल असो, जे मोठे मोठे दल आहेत यांनी लोकांना प्रलोभन देऊन त्यांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक गुलाम केलेला आहे। आता मध्यंतरी बिहारमध्ये इलेक्शन सुरू आहे। त्या इलेक्शनमध्ये पण भाजपने 10,000 प्रत्येकाच्या अकाउंटला जाईल आणि प्रत्येक जे आपले परिवार आहे त्यांना नोकरी मिळेल, त्यांनी ती घोषणा केली। माझं म्हणणं असं आहे की भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा अन्य दल असो, जे प्रत्येक राज्यामध्ये सक्रिय आहे आणि त्यांची सरकार आहे, यांनी आजपर्यंत ज्या लोकांना ज्या आपल्या गरजा, मूलभूत गरजा आहे त्या गरजा स्थानिक लोकांना भेटल्या नाही।
तर त्याच्यापैकी एक जनहित पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नागपूरमध्ये जर आम्ही सरकार बनली तर आम्ही सर्वात जास्त नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्यांना सुरू करण्याचं काम करू आणि ज्या लहान मुली ज्या जन्माला येतात त्यांना फ्री शिक्षण देण्याचं काम करू. तसेच ज्या परिवारामध्ये 5-6 परिवाराचे एक परिवार समूह आहे त्याच्या परिवारातील प्रत्येकाचे आम्ही इन्शुरन्स बनवू आणि इन्शुरन्स बनवून येत्या 5 वर्षामध्ये समजा हे 2025 आणि येतं 2030 तोपर्यंत आमच्या सरकारमध्ये यांना जवळपास आम्ही यांना प्रलोभन देणार नाही, पण त्याच 2000 रुपयेच्या माध्यमातून सरकार काही पैसे टाकेल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही येत्या 5 वर्षामध्ये जवळपास 5 लाखाची पॉलिसी तयार करण्याचं काम करू. म्हणजे प्रत्येक परिवाराला 5 लाख रुपये भेटो अशी आमची इच्छा आहे. आणि सर्वात जास्त आम्ही जागोजागी स्वास्थ्य केंद्र खोलण्याचं काम करू जेणेकरून कोणालाही 1 रुपया खर्च लागता कामा नये अशी आमची योजना आहे. आणि ह्या सर्व योजनेच्या माध्यमातून आमची जी इच्छा आहे की हे सर्व आम्ही जे बोललेलं आहे हे जनार्दनापर्यंत पोहोचो आणि तुमच्या माध्यमातून हा सर्व प्रचार प्रसार आहे आणि आम्ही जे करणारं जे कार्य आहे ते कार्य जनतेपर्यंत पोहोचो हेच आमचं लक्ष आहे.